महापालिका आयुक्त सगळे लोक कामाला लागले, सगळे अधिकारी कामाला लागले, कर्मचारी कामाला लागले आणि आपल्या जिल्ह्यातली नोंद जास्तीत जास्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यामुळेच खऱ्या लाभार्थ्यापर्यंत आपला लाभ पोहोचू लागला। खरं म्हणजे हे सरकार लोकाभिमुख आहे। 1.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे, मी आणि देवेंद्रजी पहिले दोघंच आम्ही होतो शपथ घेतल्यानंतर, पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे सर्वसमावेशक असे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले आणि आजपर्यंत जे कॅबिनेटमध्ये आम्ही जे निर्णय घेतले हे सर्वसामान्य तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून घेतले। कुणाच्याही राज्यकर्त्याच्या वैयक्तिक फायद्याचा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही, हे देखील मी या ठिकाणी छातीटोकपणे सांगू इच्छितो। आणि म्हणून अनेक प्रकल्प आज आपले मार्गी लागतात। आज मुंबईतला अटल सेतू पाहिला, नागपूर मुंबई समृद्धी हायवे पाहिला, आपण मुंबई MMR मध्ये मेट्रोचं जाळं पाहिलं। हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपण मार्गी लावतोय। हे सगळे प्रकल्प भाषणात गुंडाळले होते, हे प्रकल्प आपल्या अहंकारी वृत्तीमुळे बंद पाडले होते, पण जसं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आपण हटवले, त्यांच्यामधल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि या सर्व प्रकल्पांना चालना दिल्या। आणि म्हणूनच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण समृद्धी हायवे, त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं। ज्याला काही लोकांनी विरोध केला तो आम्ही विरोध डावलून या ठिकाणी तो पूर्णपणे रस्ता केला। देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला आणि आपण तो पूर्ण केला आणि आज आपण त्याचं उद्घाटन केलं, अटल सेतूचं उद्घाटन केलं, मेट्रोची अनेक उद्घाटनं आपण केली आणि या सगळ्या ज्या आहेत या सर्व आज देशामध्ये आपला महाराष्ट्र नंबर 1 ला आहे। म्हणजे पायाभूत सुविधामध्ये नंबर 1 ला आहे, या ठिकाणी परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 ला आहे, GDP मध्ये नंबर 1 ला आहे। महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, परवा गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर 1 चा पुरस्कार मिळालेला आहे। आज आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलाय। डीप क्लीन ड्राईव्ह काही लोकांना माहीतच नाही, विरोधक त्याच्यावर टीका करू लागले, परंतु त्याच्या टीकेला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही। आणि म्हणून त्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे मुंबईतलं प्रदूषण तर कमी झालं, परंतु ते आपण संपूर्ण राज्यव्यापी करतोय। जसं 2014 मध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, ते तेव्हा देखील टीका झाली, फोटो सेशनसाठी हा कार्यक्रम सुरू झाला म्हणून, परंतु नंतर आज सगळे लोक यामध्ये सामील होत आहेत